विशेष रिपोर्ट मध्ये आपण पाहणार आहोत अकोल्यातील तलाठी सुनील कल्ले यांच्या अनोख्या प्रयत्नांबद्दल, ज्यांनी चिमणी वाचवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजेच 15 वर्षांपासून अथक मेहनत घेतली आहे। त्यांच्या घरात चिमण्या आणि विविध पक्ष्यांचे वास्तव्य सुरू असून ते पक्ष्यांसाठी एक सुरक्षित आसरा बनले आहेत। अकोला शहरातील तलाठी सुनील कल्ले आणि त्यांच्या पत्नी सुनीता कल्ले यांनी अनेक वर्षांपासून पक्ष्यांच्या संरक्षणाकरिता आपल्या घरात धान्याच्या घरट्या उभारल्या आहेत। शेतातील धान्य हार्वेस्टरच्या वापरामुळे आता पक्ष्यांना अन्नासाठी भटकावं लागतं। यामुळे कल्ले यांनी घराच्या आवारातच पक्ष्याकरिता चाऱ्यांची आणि पाण्याची बारमाही व्यवस्था केली आहे। यामुळे त्यांच्या घरात चिवचिवाट ऐकायला मिळत आहेत आणि अनेक दुर्मिळ पक्ष्यांची ये-जा देखील होत आहेत। सुनील कल्ले आणि त्यांची पत्नी सुनीता कल्ले यांनी अकोल्यातील कौलखेड भागात त्यांच्या घरच्या अंगणातच चिमणी बाग तयार केली आहे, जिथे दररोज हजारो चिमण्या आणि इतर पक्षीही मोठ्या प्रमाणात येतात। त्यांनी मागील 15 वर्षांपासून पक्ष्यांसाठी फळांची झाडे लावून खायला धान्य आणि प्यायला पाणी अशी व्यवस्था करून नैसर्गिक वातावरण निर्माण केलं आहे। नेमकं आपण चिमण्याच्या संगोपनाची प्रेरणा कशी मिळाली आपल्याला? वाशिम येथील माझ्या घरी एक मैना होत्या, एक आंधळी होती आणि एक लंगडी होती। त्यांना रोज मी दाणे टाकायचो खायला आणि त्याच्यासोबत मग बाकी पक्षी येऊन राहिले। तर बाकी पक्षी येता येता मग जसे पक्ष्यांची संख्या वाढत गेली, त्याच्यानंतर मी इथे अकोल्यामध्ये बदलून आलो। तेव्हापासून अकोल्यात नेहमीसाठी मी सुरुवात केली आहे पक्ष्यांना दाना पण टाकायला, जेणेकरून जे आंधळे लंगडे आणि जे पंख नसलेले पक्षी आहेत त्यांना उडता येत नाही, दाना पाणी खाता येत नाही, अशा पक्ष्यांना तर खाताच येईल, पण त्याच्यासोबत बाकीचे पक्षी पण दाना पाणी घेतात। त्याची मला तेव्हापासून आवड निर्माण झाली। चिमण्यांसाठी चिमणी बाग तयार करताना कोणत्या आव्हानाला सामना करावा लागला तुम्हाला? अशी काही मोठी गोष्ट नाही। कोणती एखादं कार्य आपण जर हातात घेतलं आणि निश्चित केलं तर आपल्याला सर्वच मदत होते सर्वीकडून। आणि हे माझ्यात जिद्द आहे की कोणतंही काम मी हातात घेतो ते पूर्ण करतो। मला असं काही जास्त त्याच्यात त्रास झालेला नाहीये। आता जे काय झालं आहे करता वेळेस ते तेवढं थोडंफार तर होतच असते। आपल्या अनुभवानुसार चिमण्यांच्या संख्येत घट होण्याची प्रमुख कारणे कोणती आहेत, काय वाटतं तुम्हाला? चिमण्याच्या संख्येत घट होण्याचे प्रमुख कारण म्हणजे हे जे सिमेंटीकरण झालेलं आहे। आणि दुसरी गोष्ट की जे पशु पक्ष्यासाठी शेतामध्ये शेतकरी जे म्हणजे कीटकनाशक वापरतात, त्याच्यामुळे भरपूर पक्ष्यांची संख्या कमी होत आहे। चिमण्यांचे संरक्षण करण्यासाठी सामान्य नागरिक काय उपाय करू शकतात? सामान्य नागरिकांनी कमीत कमी उन्हाळ्यामध्ये आपल्या घरावर दाना आणि पाणी ठेवावं, अशीच मी त्यांना विनंती करतो। आपल्यासोबत आणि ताई सुद्धा आहेत। नेमकी ताई, तुम्ही कशी मदत करता यांना? माझी तशी काही जास्त मदत नसतो, अगदी खारीचा वाटा असतो। त्यांना दाण्यापाण्याची जेव्हा गरज वाटेल तेव्हा मी त्यांना देते, झाडांना पाणी टाकते आणि आम्ही सकाळचा थोडा वेळ याच्या पक्ष्यांसोबत राहतो। सकाळी 5 वाजता होणारी पहाट, पक्ष्यांचा किलबिलाट आणि हवासा वाटणारा आवाज एक मोठा आनंद आम्हाला देऊन जातो। आणि ह्या अनेक पक्षी येतात, वेगवेगळ्या प्रकारचे येतात, ते फुलातील मकरंद शोधतात, फळं खातात, पाणी पितात। खूप असे सुंदर सुंदर त्यांचे आम्हाला देखावे इथे पाहायला मिळतात आणि खूप छान वाटते। सिटी न्यूज करिता मुकेश ढोके, अकोला। सुनील कल्ले आणि त्यांची पत्नी सुनीता कल्ले यांच्या या असामान्य प्रयत्नांमुळे चिमण्यांसाठी एक सुरक्षित ठिकाण निर्माण झाले आहे। त्यांच्या कुटुंबाचा भगीरथ प्रयत्न आणि प्राणीप्रेम निश्चितच स्तुतीस प्राप्त आहे। या प्रकारे या महत्त्वाच्या कार्यात सहभागी होऊन अकोल्यातील कल्ले कुटुंब नेहमीच एक आदर्श ठरले आहे।